तर नमस्कार, तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि जसं थंबनेल बघितलात तर आज आहे श्री साईनाथ गोविंदा पथक, म्हणजे आपल्या हक्काचा पथक. त्याचा आज सराव प्रारंभ होणार आहे. तर आपण तिकडेच आलो. तर पहिला आपण जाणार गावदेवी मग गणपतीच्या मंदिरामध्ये, त्यानंतरला किती थर लागणार आणि पोरांमध्ये कसा जोश आहे ते सर्व आपल्याला बघायला भेटेल या ब्लॉगमध्ये. तर असेच अजून खूप सारे ब्लॉग बनते थंडीचे. तर हा पहिला ब्लॉग आहे, तर ब्लॉगसोबत बनून राहा. अय म्हणूया कोण आहे तू सांग जरा लोकांना. बाहुबली. आणि अशा प्रकारे शिर्डीच्या आठवण ताजा झालेली आहे. हे थांब ना यार जरा. शिर्डीच्या आठवण ताजा झालेली आहे आणि झुणका भाकर आपण आहे साईबाबा मंदिराच्या इकडे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला आज भेटते ते झुणका भाकर. हे बघा तिकडे साईनाथचा स्टार. साईनाथचा स्टार. तुम्ही आजचा विषय झुणका भाकर आहे. सुरुवात झाली. मसाला मसाला थोडा मसाला पाहिजे. लाल वाला. हा मसाला पाहिजे. हा लाल वाला मसाला. कांदा. आणि आम्ही लोक सर्व आता निघालो आपल्या गावदेवी मंदिरामध्ये. जेवढी पोरं आलेली आपली सर्व निघालेत गावदेवी मंदिरामध्ये. आता गावदेवी नंतरला आम्ही आलो ते सिद्धेश्वर मंदिरामध्ये. इकडे स्वामी समर्थांचा पण प्रतिमा आहे. टिळाचा माणूस आलाय आमच्या. आपण पाहिला गेल्या वर्षी एक सांताक्रूज विभागातून एक चांगलं नाव आठतारांचा गोविंदा म्हणून श्री साईनाथ गोविंदा पथकाचं नाव आलं. आपल्या पथकाचे कोच सोन्याचा नारळ. स्वामी सोन्याचा नारळ आणि सोन्याचा अंगठा झालेला तयार. प्रॅक्टिसला सर्वांनी मंदिरात या. आणि ह्या टायमाला तुम्ही लोक बघताय प्रॅक्टिसमध्ये आपल्या मॅट वगैरे सर्व आहे. आता नारळ वाढवण्याचा कार्यक्रम आहे. सोन्याचा नारळ. गेल्या वर्षी आपला विषय झालेला सोन्या मोन्या गोविंदा पथक. त्यावर्षी आम्ही सोन्याचा नारळ देतोय. आणि आता सर्व आतमध्ये जातोय. बाटाचा राजा पण आलाय. आता तुम्ही व्हिडिओ मध्ये पुढे बघताय आमचा नाशिकचा आशिक. नाशिकचा आशिक सुद्धा आलेला आहे. नानाबाई जडवतो. याचा काय इंट्रोडक्शन देऊ. डेंजर आहे. पहिल्यांदा किट मध्ये बघितलं. हंडीच्या दिवशी पण किट मध्ये नसतो. हे गोल अरे गोल. हे असे वंकस करतात रे. हा हे असे वंकस करतात ना तर आजच्या दिवशी आजारी पडतात.
तर नमस्कार, आता आपल्यासोबत आहेत प्रसाददादा आंबेकर. तर प्रसाददादा आंबेकर गेल्या वर्षीच्या पथकामध्ये जॉईन झालेत. तर ह्या वर्षी आणि गेल्या वर्षीचा एक्सपिरियन्स काय आणि ह्या वर्षी नवीन काय करणार ते आपण प्रसाददादालाच विचारूया. तर प्रसाददादा सांगा तुमचे 2 मौल्यवान शब्द. पहिलं तर धन्यवाद आणि आलेल्या सर्वांना आणि बघणाऱ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. गेल्या वर्षी मी या पथकात आलो, खूप चांगलं वाटलं. माझं जे स्वप्न होतं 8 तारांचं ते या पथकात आलो आणि पूर्ण झालं. यावर्षी पोरांचा जोश बघतोच आहे पहिल्याच दिवशी मी, आणि म्हणजे सर्वांची इच्छा तर आहे काहीतरी वेगळं करायचं आहे आणि प्रयत्न चालू आहेत. यावर्षी काहीतरी नवीन विचार केले आहेत सर्वांनी मिळून, काहीतरी नवीन करूया. सर्व मुलांचा सपोर्ट असेल तर आपण यावर्षी देखील सांताक्रूजचं नाव आणि कोथवाडीचं नाव सर्वांसमोर खूप मोठ्याने आणू आणि हेच आमचे प्रयत्न असतील. सर्वांना बेस्ट ऑफ लक त्यासाठी. थँक्यू सो मच. आणि गेल्या वर्षी याचं स्वप्न होतं की 8 थर लावायचे होते आणि ह्या वर्षीचं स्वप्न असेल की 9 थरपर्यंत आपण पोहोचूया. तर काय वाटतं यावर्षी 9 थर लागतील आपले? कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे. करायला गेलो तर सगळ्या गोष्टी शक्य होतात. फक्त सर्वांची जर साथ असेल आणि सर्वांनी जर मेहनत घेतली ना तर यावर्षी नक्कीच सांताक्रूजमधून हे पहिलं पथक असेल ज्यांनी कमी वेळामध्ये 9 लावलेत आणि ते पहिलं नाव असेल ते साईनाथ गोविंदा पथक. बस एवढंच बोलेन. थँक्यू. थँक्यू सो मच. तर आपल्यासोबत आता एक कुलदीप आगरे. तर हा खूप जुना खेळाडू आहे श्री साईनाथ गोविंदा पथकाचा. खूप वर्ष तुम्ही त्याला व्हिडिओमध्ये पण बघत असाल आणि खेळताना पण बघत असाल. तर एवढ्या वर्षीचा एक्सपिरियन्स त्याचा काय आणि ह्या वर्षीचा काय अनुभव आहे आणि नवीन काय यावर्षी ते आपण त्यालाच विचारूया. तर कुलदीप, ह्या वर्षी काय नवीन आणि कसं काय ते जरा आमच्या ऑडियन्सला सांग. यावर्षी ॲक्च्युली असं बघायला गेलं तर आम्ही सराव आमचा थोडा पुढे मागे असतो. म्हणजे गुरुपौर्णिमेला आम्ही ऑलमोस्ट चालू करतो सराव, पण कधी 1-2 वर्ष असं आले की थोडं आधी प्रॅक्टिस, पण मुलं कशी थोडी लवकर येत नाही. त्याच्यामुळे आम्ही गुरुपौर्णिमेला सगळ्या मुलांच्या सहमतीने गुरुपौर्णिमेला आम्ही सराव चालू करतो. आणि ह्या वर्षी खासियत म्हणजे आम्ही मागच्या वर्षीच आम्ही 8 थर तर लावतो, पण मागच्या वर्षी आम्ही जरा गोविंदाची सेफ्टीसाठी वगैरे थोडं मॅट्स वगैरे आम्ही अवेलेबल केले आहेत. त्याच्यानंतर गोविंदा सेफ्टी अजून कमरेचे बेल्ट झाले. तर आम्ही पुढची यावर्षी आमचं एक ध्येय आहे की आम्ही साध्य करण्याचा प्रयत्न करू. पण आता मुलांनी जेवढी मेहनत घेतली ना त्याच्यावरती आम्ही पुढचा निर्णय घेऊ. आम्ही कसं आहे, अपघात एक पण झाला नाही पाहिजे आपल्याला गोविंदाचा. सेफ जायचं आणि सेफ यायचं. आणि अजून जर नवीन मुलं येत असतील तर त्यांना काय तू संदेश देशील की त्यांनी पण जॉईन करावा श्री साईनाथ गोविंदा पथक? नवीन मुलांना एकच सांगेन की तुम्ही मोठ्या संख्येने सामील व्हा आणि आमचा जे थर लागतो आपले 8 थर त्याच्यामध्ये तुमचा पण हातभार लागू दे. तुम्ही या, प्रॅक्टिस करा, तुम्हाला पण त्याचा एन्जॉयमेंट घेता येईल आणि आपण चांगले थर लावून चांगले उतरवू. फक्त तुम्ही या, तुम्हालाही मजा येईल. तर धन्यवाद, तुमचा मौल्यवान टाइम आम्हाला दिलात. आणि आता आपली प्रॅक्टिस चालू आहे, मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो. तर चला प्रॅक्टिस बघूया. तर जसं की तुम्ही बघताय आता आपली प्रॅक्टिस सुरू झाली. आता 3 एकेची प्रॅक्टिस चालू आहे. म्हणजे आजचा पहिला दिवस आहे प्रॅक्टिसचा. याच्यानंतर रेग्युलर प्रॅक्टिस असणार. तुम्हाला पुढे व्हिडिओ पण बघायला भेटेल, रील्स, शॉर्ट व्हिडिओ सर्व बघायला भेटेल. आणि आज किती थर लावतील तर 5 किंवा 7 थरचा ट्राय आहे आपल्याला. बघूया आपण पुढे किती लागतात. तर सध्या तुम्ही बघताय 3 जण उभे राहिलेत. आता ह्याच्या पुढे किती थर लागतात ते आपल्याला फक्त बघायचं आहे. खाली तुम्ही बघताय सोनू आहे, शेरा आहे, नकुल आहे, त्याच्यावरती आता जॉय चढलाय. आता ह्याच्यावरती 3 एके पण उचलू शकतात, ते आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये समजेल. आता प्रशांत आलाय वरती, म्हणजे आता 3 एके वरती उचलणार. म्हणजे सध्या 2 एके आहेत. एकेची प्रॅक्टिस करतोय आपण. सीधा प्रमोशन टीडी मधून जाणार खराब. अरे मी कुठे पण घेऊ शकतो. हा
पहिल्या वर्षापासून आहे ना मी कुठे पण घेऊ शकतो डायरेक्ट अंदर डॉन बाय ग्लास के दिन हे बडे काका नवीन नवीन भरती तर अशा प्रकारे हा होता आजचा व्लॉग. आजची प्रॅक्टिस संपलेली आहे आणि सर्वजण आता निघाले, मी पण निघतोय आणि आता रेग्युलर बेसिसची प्रॅक्टिस होईल. मी कधीच्या मध्ये येईन इकडे कव्हर करायला. अजून बाकीचे पण गोविंदा पथक आहेत, तिकडे पण आपण जाणार आहे, तिकडच्या पण व्हिडिओ निघणार आहेत. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.